नमस्कार मित्रांनो, स्वाध्याय अकॅडमीच्या YouTube चॅनलवर मी जयश्री आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आपली ही जी सीरीज चालू आहे प्रीवियस इयर क्वेश्चन्स की जे प्रश्न डायरेक्टली स्टेट बोर्ड मधून आलेले आहेत ते प्रश्न आपण याच्यामध्ये बघतोय। ठीक आहे, आता पर्यावरणाशी संबंधित निम्नलिखित योग्य जोड्या लावा। 2020 सालचा हा प्रश्न आहे। 6वीचं जे पहिलं चॅप्टर आहे, 6वी इयत्ता 6वी विज्ञानाचं पहिलं चॅप्टर, पहिलं पान, त्याच्यावर आपल्याला ही अशी डायग्राम दिलेली, शिलावरण, जलावरण, वातावरण। ठीक आहे, याच्यावरनं आपल्याला हे जे आवरण आहेत यांचे नाव द्यायचे। फक्त आता यांनी काय केलेलं आहे एमपीएससी ने की हे जे टर्म्स आहेत या टर्म सगळ्या इंग्लिश मध्ये दिलेल्या आहेत। जर समजा आपल्याला यांची मराठी नावं माहिती असतील तर आपल्याला इझिली सोडवता येतील। काय इझिली सोडवता येतील? कारण इयत्ता 6वीला पहिल्या चॅप्टर मध्ये पहिल्याच पानावर दिलेलं आहे। ठीक आहे, मग त्याच्यामुळे आपण त्याची जर ट्रान्सलेशन केलं, बायोस्फियर, लिथोस्फियर, हायड्रोस्फियर, ॲटमॉस्फियर। आता याच्यामध्येही ॲटमॉस्फियर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, वातावरण। वातावरण म्हणजे काय? हवा। ठीक आहे, मग आता इथे हवा जर बघितलं आपण, इथे वायू दिसतंय आपल्याला, यांच्यामध्ये वायू दिसतंय, म्हणजे काय झालं? चौथ्याचं तिसरं। ठीक आहे, चौथ्याचं तिसरं असं जरी आपण बघितलं तर आपल्याला तसं एकच ऑप्शन दिसतंय, ऑप्शन नंबर 3। जरी आपल्याला हे 6वीला दिलेलं असलं की पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजे हवेचा थर आहे, पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण आणि शिलावरण, हे सगळं जरी आपल्याला दिलेलं असलं तरी यातनं थोडासा कॉमन सेन्स जरी वापरला, डीचं उत्तर तिसरं, तर तेवढा एकच ऑप्शन आपल्याकडे येतोय आणि त्याच्यावरून आपल्याला उत्तर मिळतंय। ठीक आहे, आपल्याला ऍट दी एंड आपला फायनल गोल काय? उत्तर बरोबर आलं पाहिजे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। आता इथे हे तुम्हाला डायरेक्टली सायन्स मध्ये नाहीये, ठीक आहे, पण बेसिक मॅथ्सचे जे काही रूल्स आहेत ते जर आपण इथे वापरले तर आपल्याला हे उत्तर शोधता येतात। ट्रिटियमचं अर्धायुष्य, आता आपण जे काही रेडिओ ऍक्टिव्ह मिनरल्स आहेत त्या रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्सचं अर्धायुष्य म्हणजे काय हे सगळं स्टेट बोर्डच्या पुस्तकांमध्ये आपल्याला दिलेलं आहे। ठीक आहे, तर अर्धायुष्य जे असतं म्हणजे काय की जर समजा 1 ग्रॅम असेल, 1 ग्रॅमचा जर तो एक किंवा 1 युनिट असेल, ग्रॅम ऐवजी जर समजा आपण इथे युनिट जरी घेतला, ठीक आहे, कुठलाही, मग 1 किलो असो, 1 ग्रॅम असो, 1 टन असो, कितीही असू देत, ते 1 युनिट जर असेल तर त्याचा अर्धा युनिट होण्यासाठी 12.5 वर्ष लागतात ट्रिटियमला। ठीक आहे, अर्धायुष्य। त्याचा बीटा किरणांनी क्षय होतो। 25 वर्षांनंतर मूळ ट्रिटियमचा किती अंश अक्षय शिल्लक राहील? आता 25 वर्षानंतर 12.5 वर्षामध्ये किती होतोय? अर्धा होतोय। मग 12.5 ला जर आपण 2 ने गुणलं तर आपलं उत्तर येतं 25, बरोबर? मग आता 2 ने गुणलं म्हणजे मग डायरेक्ट अर्धा होणार आहे का? तर नाही, इथे आपण बघितलं बघा, एकाचा अर्धा व्हायला 12.5 लागतात, मग अर्ध्याचं पुढच्या 12.5 मध्ये काय होणार आहे? अर्ध्याचं 25 होणार आहे, अर्ध्याचं 0.25 होणार आहे, म्हणजे चतकोर होणार आहे किंवा पावशेर होणार आहे, जे काही असेल ते। ठीक आहे, म्हणजे 0.5 जे असेल त्याचं 0.25 होणार आहे नेक्स्ट 12.5 इयर्स मध्ये, म्हणजे टोटल 25 वर्षामध्ये किती होत आहे? 0.25 उरतोय फक्त। ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न जो आहे हा बेसिक, काही कठीण आहे का याच्यामध्ये? काहीच नाही, पण आपल्याला बऱ्याचदा हे असले प्रश्न बघितले की जिथे आपल्याला कॅल्क्युलेशन्स करावे लागणार आहे किंवा ज्यांचे उत्तर आपल्याला आकड्यांमध्ये दिसतात, आकडेमोड करावी लागणार आहे, त्या ठिकाणी आपल्याला ते सहन होत नाही। ठीक आहे, मग आपण काय करतो? घाबरून जातो, मग ते कसं सोडवायचं, कसं सोडवायचं, कसं सोडवायचं, प्रश्न न वाचता बऱ्याचदा बरेच लोक पॅनिक होतात आणि मग वेळ वाया जातो, आणि तो जो वेळ वाया जातो तो आपल्यासाठी प्रचंड महत्त्वाचा असतो, कारण आपल्याला त्याच्यावरनं आपल्याला पुढचे प्रश्न जे आहेत ते सोडवता येणार असतात। ठीक आहे, आता पुढचा प्रश्न सेम पद्धतीने अगदी बेसिक मॅथ्स आहे, याच्यामध्ये काहीही कठीण नाहीये। काय प्रश्न आहे? 300 वॅटचं एक धुलाई मशीन प्रतिदिन 1 तास चालवलं जातं। जर एका युनिटचा दर 3 रुपये असेल तर मार्च महिन्यामध्ये त्या मशीनसाठी वापरलेला विजेचा खर्च किती? ठीक आहे, मार्च महिन्यामध्ये आता सगळ्यात पहिल्यात काय की मार्च महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31 दिवस असतात। ठीक आहे, मार्च महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31 दिवस असतात। मग 31 दिवस आणि रोज 1 तास वापरलं म्हणजे किती तास वापरलं? 31 तास वापरलंय, बरोबर? 31 तास वापरलंय। त्याच्यानंतर वॅट मध्ये आपल्याला पॉवर दिलेली आहे, आपल्याला किलो वॅट मध्ये हवी आहे, म्हणून मग आपण काय केलं? वॅट मधल्या पॉवरला 1000 ने भाग देऊन दिला, वॅट मधल्या पॉवरला 1000 ने भाग दिला, गुणिले किती तास वापरले ते घेतलं आणि गुणिले किती रुपये एका किलो वॅटला लागणार आहे ते बघितलं आपण। ठीक आहे, कॉस्ट केली मल्टिप्लाइड बाय, आता 300 भागिले 1000 गुणिले 31 गुणिले 3,
याचं उत्तर येतं तुमचं 27.90. ठीक आहे. चौथं बेसिक आहेत, बेसिक कॉन्सेप्ट आहेत, पण बऱ्याचदा काय होतंय की गुणाकार भागाकारामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतात किंवा हे आर्स ऑफ ऑपरेटिंग कसे काढायचे, कसे करणार, साधं आहे, काहीच कठीण नाहीये. ठीक आहे. आता मग याच्यासाठी आपल्याला जर समजा आपण थोडंसं बेसिक मॅथ्स जरी आपलं पक्क असलं, 7वी 8वी पर्यंतचं जरी आपल्याला मॅथ्स येत असलं तरी सफिशियंट आहे. मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही अगदी ट्रिग्नॉमेट्री वगैरे, साइन, कॉस, थिटा हे सगळं बघा, पण बेसिक बेसिक गोष्टी जर गणिताच्या सुद्धा तुम्ही बघून गेला तर बरं होतं. ठीक आहे. आता हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये एक छोटीशी कॅच मी तुम्हाला सांगते, ट्रिक म्हणून घ्या तुम्ही. ग्रेगर जोहान मेंडल, ठीक आहे, याचा एक प्रश्न आपण मागच्या सिरीज मधला म्हणजे मागे एका ठिकाणी बघितलेला आहे. ठीक आहे. वाटाण्याचं झाड बघितलं होतं आपण. ठीक आहे. ग्रेगर जोहान मेंडल यांनी अनुवांशिकतेचा जो काही प्रयोग केले होते ते कशावर केले होते, त्यांनी वाटाण्यावर केले होते. म्हणजे 2 प्रश्न झाले की नाही आपले तेवढ्यातले तेवढ्यात. 2018चा तो प्रश्न होता आणि हा 2020चा प्रश्न आहे. ठीक आहे. त्यावेळेला सुद्धा मी हे 9वीचं चॅप्टर 16चं जे रेफरन्स आहे ना ग्रेगर मेंडल यांचा, हा तसाच्या तसा मी इथे घेतलेला आहे बघा. ठीक आहे. मग आता ग्रेगर मेंडल यांचा अनुवांशिकतेचा जो नियम आहे त्याच्यावरनं त्यांना अनुवांशिक शास्त्राचा जनक असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग आता चौथ्याचं दुसरं जर आपण बघितलं तर एकच ऑप्शन आहे. आपल्याला बाकी सगळे माहित नसले ते एक जरी माहिती असलं तरी आपल्याला उत्तर मिळालं आहे की नाही. अशा पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर जास्तीत जास्त प्रश्न सोडवू शकताय, जेणेकरून काय होतंय की आपल्याला वेळ वाचतो आणि ऐन वेळेला पॅनिक होत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. कोशिकांचे सर्वप्रथम वर्णन कोणी केले? कोशिका म्हणजे काय? सेल्स. 2020 सालचा प्रश्न आहे हा. सेल जे आहेत, सेल सगळ्यात पहिले कोणी डिस्क्राईब केल्या होत्या? लामार्क, श्वान, रॉबर्ट हुक आणि रुडॉल्फ विर्चॉ यांनी चौघांनीही सेलवर काम केलेलं आहे. ठीक आहे. चौघांनी सेलवर काम केलेलं आहे. इकडे बघा आता स्लाइडेन वगैरे हे नावं आपल्याला इथे दिसतात. श्वान, हा श्वान दिसला. ठीक आहे. अशा पद्धतीने यांनी सगळ्यांनी याच्यावर काम केलेलं आहे. पण विर्शॉ सगळ्यात पहिलं कोणी केलंय? रॉबर्ट हुक यांनी. सर्वप्रथम, प्रश्न नीट वाचा, शांततेत वाचा. सर्वप्रथम वर्णन कोणी केलंय? या शास्त्रज्ञाने सगळ्यात आधी केलेलं आहे. जर आपल्याला ते नसेल कळत ना, इकडे बघा, इसवी सन 1665 मध्ये यांनी केलंय. त्याच्यानंतर यांनी कधी केलंय? 1838 साली केलंय शाल्डेन आणि श्वान यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर 1885 मध्ये विर्शॉ यांनी केलेलं आहे. अशा पद्धतीने जर आपण याच्यातनं जरी बघितलं तरी 1665 मध्ये कोणी केलंय? रॉबर्ट हुक यांनी केलेलं आहे. ठीक आहे. 7वीच्या 11व्या चॅप्टर मध्ये आपल्याला हे रॉबर्ट हुक बद्दल दिलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला जे काही शास्त्रज्ञांबद्दलची माहिती दिलेली असते अशी पुस्तकामध्ये, ती शास्त्रज्ञांबद्दलची माहिती आपल्याला माहित असायला हवी, ती आपण वाचायला हवी. ती त्यातनं सुद्धा अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला डायरेक्टली येतात. ठीक आहे. जर समजा तुम्हाला यातलं जास्तीत जास्त अजून PYQ सोडवून हवे असतील किंवा PYQ बद्दल जास्तीत जास्त अजून बघायचं असेल की कशा पद्धतीचे प्रश्न येतात, त्याचे उत्तर आपण कसे शोधायचे किंवा आपला वेळ कशा पद्धतीने वाचवायचा, जास्तीत जास्त प्रश्न कमीत कमी वेळामध्ये कसे सोडवायचे, याच्यासाठी जर तुम्हाला सराव करायचा असेल तर आपण एक स्वाध्याय अकॅडमीने एक PYQ बॅच सुद्धा सुरू केलेली आहे. ती PYQ बॅच जर आपण बघितली तर आपल्याला खूप कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठीच्या ज्या काही ट्रिक्स आहेत, ज्या काही टिप्स आहेत, त्या सगळ्याच्या सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स आपल्याला तिथे बघता येतील. सदर जी काही बॅच आहे त्या बॅचची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थँक्यू.